ते विमान पाडलंही जाऊ शकतं आणि तसंच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आमच्या इथे आहे। रोहित पवारांनी एकनाथ शिंदे आणि VSR कंपनीबाबत मोठा गौप्यस्फोट केला। 16 ते 20 जानेवारी 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाओस दौऱ्यावर गेले होते। आंतरराष्ट्रीय उड्डाण करताना फ्लाईट प्लॅन सादर करणं आणि संबंधित देशाची परवानगी घेणं बंधनकारक असतं। मात्र त्या प्रवासात आवश्यक परवानग्यांचं उल्लंघन झालं होतं। परिणामी इराणच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर तात्काळ मार्ग बदलला नाही तर विमान पाडलं जाईल असा इशारा फायटर जेट्सकडून देण्यात आला होता, असा दावा रोहित पवारांनी केला। VSR कंपनीच्या VT-CMR विमानातून प्रवास करताना हा गंभीर प्रसंग उद्भवल्याची माहिती रोहित पवारांनी दिली। आणि आता इराण आता वॉरमध्ये तुम्हाला माहिती आहे की त्या विमानाला जवळ जाऊन आम्हाला जे कळालेलं आहे कदाचित दुसरे फायटर जेट सुद्धा तिथं आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू। हे इराणच्या एअर डिफेन्सली त्या ठिकाणी सांगितलं होतं। त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते। इराणकडून इशारा मिळाल्यानंतर विमान इराकच्या दिशेने वळवण्यात आलं। मात्र इराकनेही परवानगी नसल्याचं सांगत तोच इशारा दिल्याचा आरोप पवारांनी केला। परिणामी विमान बहरीनला परत आणण्यात आलं आणि सर्व आवश्यक परवानग्या घेतल्यानंतरच झुरिककडे उड्डाण झाल्याचा घटनाक्रम रोहित पवारांनी सांगितला। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या या माहितीनंतर शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली। बड्या नेत्यांच्या बाबतीत असे प्रकार घडत असतील तर अक्षम्य हलगर्जीपणा असल्याचं शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी सांगितलं। नियमांचं पालन होत नसेल तर ती गंभीर बाब असल्याचं वक्तव्य म्हस्केंनी केलं। इराक आणि इराण या हद्दीमध्ये जर विमान नेत असेल त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आहेत आणि जर मुख्यमंत्र्यांनी खरंच त्या विमानातून प्रवास केला असेल त्या संदर्भात माहिती ते देतील, परंतु ही बाब जर सत्य असेल तर अत्यंत गंभीर आहे, हलगर्जीपणा आहे आणि चुकीच्या पद्धतीने ही कंपनी वागत असेल असं मला वाटतंय। त्यामुळे चिंताजनक ही परिस्थिती आहे। VSR कंपनीच्या कारभारावर रोहित पवारांनी आधीपासून प्रश्नचिन्ह निर्माण केलं। त्यातच आता 3 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ अधिकारी VSR कंपनीमुळे धोक्यात आले होते असा दावा रोहित पवारांनी केला। त्यामुळे या प्रकरणातलं सत्य समोर येणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।